बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता नम सज्जनासी देणे केल्या राशी उपकाराच्या परोपकारासाठी ते कष्टविती सुधर्म सांगिती आचरण आता नम जनक जननी हा देव उत्पन्न जाई पासून सदा भजनी रत करुणी सत्कार्य असी लागिला आता नवरंग भूमिका कीर्तनी उभेती ही लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माझी दंडवत मस्तक हे पायावरे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान भगवत भक्त वारकरी संप्रदायातील कळसरूपी गंगा जाणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेदाची निर्माती देहूचे सुप्रसिद्ध साधू संसार गतिरोधक पंढरीपत साधक बोलोबा कुमार कनकाई माताचे सुपुत्र जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील उत्कृष्ट अभंग तुकोबाराय भगवंताला मागताय काय मागताय तुझं मागणी ते देवा आम्हा तुझी चरण सेवा देवा तुझ्या चरणाची सेवा आम्हाला व्हावी ही आमची मागणी आहे तुकोबाराय तुम्ही संसारी जीव आहात संसारातलं काहीतरी मागा काय मागता म्हणजे चरणाची सेवा अहो जगाचा मालक जगाचा आदिनियंता मी तुमच्या पुढे उभा आहे काय मागलेलं देण्याची सत्ता माझ्याकडे आहे कारण मी विश्वाचा निर्माता आहे आणि तुम्ही संसारी जीव आहात तुमच्या संसाराला उपयुक्त काहीतरी मागा संसाराला उपयुक्त काहीतरी मागा म्हटल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात आननी बोधेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी तुकोबाराय म्हणतात मी दुसरं घेऊ शकत नाही पण तू देऊन देऊन काय देणार आहेस देवा एक तर रिद्धी एक तर सिद्धी नाहीतर 4 मुक्त्या याच्या पलीकडे तुझ्याजवळ काहीच नाही म्हणले लोकांना तू रिद्धी सिद्धी देऊन बोलवतोस नाही तर 4 मुक्त्या देतोस याच्या पलीकडे तू काही घेऊ शकत नाहीस त्याच्यामुळे मला दुसरं काही नको द्यायचं असेल तर एक दे संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आननी भोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी महाराज म्हणतात संतांची संगती मला सर्व काळ प्राप्त करून दे कारण संतांची संगती एकदा का मला प्राप्त झाली का त्यांच्या संगतीमध्ये मला सुखाची प्राप्ती होईल दुःख पळून जाईल आणि मी सुखरूप होईल सुखरूप होण्यासाठी मला आयुष्यामध्ये संतांची संगती प्राप्त व्हावी एवढी माझी इच्छा आहे आणि तुकोबाराय मागणी मागतात तुका म्हणे नाम तिने पुरे माझे काम तुझं नाम एक माझ्या सातत्यानं मुखात असावं का ते नाम स्मरण केल्याच्या नंतर माझी सगळी कामं पूर्ण होतात सगळी संतांची संगती तुझं नाम
आणि तुझ्या चरणाची सेवा, 3 गोष्टी मला जीवनामध्ये प्राप्त व्हाव्यात अशी सरास मागणी तुकोबारांनी मागितली. का मागितली? जगत उद्धारासाठी मागितली. का मागावीच लागते? का मागितल्याशिवाय कोणी देत नाही म्हणून मागावं लागतं. तसा तर तो न सांगता तुम्हा कळू येते अंतर आहे, पण त्यानं माग म्हटल्याच्या नंतरची मागणी ही तुकोबारांची. तसा तर तो न मागताच देतो प्रदीप भाऊ, न मागताच. काय देत नाही, सगळ्या गोष्टी टापटिप्पणानं न मागता देतो. त्याचं भजन केलं पाहिजे. पण तुकोबारा इथं विशेष पद्धतीनं मागतायत. म्हणजे का गरजेचं आहे मागणं? भगवंतानं माग म्हटल्याच्या नंतर अधिकारी वाणीनं तुकोबारांना विनंती केल्याच्या नंतर तुकोबारांच्या पायावर देवानं डोकं ठेवल्याच्या नंतर तुकोबारांची मागणी आहे. आधी नाही. आधी तुकोबारांनी भक्ती केली आणि पुन्हा देवानं माग म्हटल्याच्या नंतर संसारासाठीच काहीच मागितलं नाही. जगाला सुद्धा देवाकडे काय मागावं ही शिकवण्यासाठी तुकोबारांनी मागणी मागितली. म्हणजे तुकोबारा मागतात याचा अर्थ आपल्याला सुद्धा मागता येतं. का मागायचं? आजच्या दिवशी मागायचंच असतं. का? कारण 7 दिवस तुम्ही आम्ही सेवा केली का नाही? केली सेवा. कुणी झाडून काढण्याचं काम केलं, कुणी चटया टाकल्या, कुणी टेंट टाकलं, कुणी सतरंजी टाकली, कुणी पारायणाची सेवा केली, कुणी भजनाची केली, कुणी हरिपाठ केला, कुणी पोथीची प्रवचनाची सेवा केली, कुणी कीर्तनाची सेवा केली. 7 दिवस कुणी चहा पाणी दिलं, कुणी अन्नदान केलं, कुणी फराळ दिलं. वारकऱ्यांची मनोभावानं सगळ्या गावानं सेवा केली. 7 दिवस केलेल्या सप्ताहातील उतराई होण्यासाठी भगवान परमात्मा आपल्याला काहीतरी माग म्हणतो. मागण्याचा अधिकार कुणाला आहे? ज्यानं 7 दिवस सेवा केली त्याला मागता येतं. ज्यानं इमानदारीनं सेवा 7 दिवस केली असेल तो मागण्याचा अधिकारी कुणाला मागता येतं? दिवसभर शेतामध्ये असल्या उन्हाचं काम केलं असेल तर दरवाजाला पाय लावून बसता येतं. दे. का देऊ? म्हणे दिवसभर काम केलं तुझ्या शेतात म्हणून दे. 5 रुपये कमी घे. 5 रुपये कमी सोडून 4 आणि सुद्धा कमी घेणार नाही. इमानदारीनं काम केलंय. कामात बेईमानी केली असली तर घरून भाकर पाणी घेऊन गेला, झाडाला भाकर बांधून पाणी थंड ठेवलं, झाडाखाली झोपला, दुपारी भाकर खाऊन पुन्हा झोपला, संध्याकाळी घरी येऊन दी हाजरी. जोड्याला हानी म्हणते. शक्य आहे का हाजरी मिळणं? इमानदारीनं ज्यानं सेवा केली त्याला मागण्याचा अधिकार. मग सगळ्यांनी सेवा केली का? सगळ्या गावाने सेवा केली का? होय ना, केली. काय 7 दिवस तुम्ही कीर्तन ऐकल्या काय? तुम्ही ऐकल्या का 7 दिवस कीर्तन? हातवरी करा बरं. 7 दिवस कीर्तन ऐकणारे माया किती आहेत बघू. 1च 2च 3च 12च. बाकीचे काय पंक्तीत झोडल्या काय? शेवटच्या दिवशी आले काय म्हणाला? 7 दिवस ज्यानं सेवा केली त्याला मागण्याचा अधिकार आहे. बरं 2 दिवस वाढला नाही का? हाय महाराज, 2 दिवस वाढाही मागू शकतो. पण आत्ता चालत त्यानं मागू शकतो का नाही? आत्ता चालत त्याने मागू शकतो. पण आत्ताच्या कीर्तनात एखादी झोपी गेला असलं तर त्यानं मागू शकतो का नाही? त्याने मागू शकतो. पण 7 दिवस आलत नाही, बरोबर पंक्तीच्या टायमाला पंक्तीला गेलं, त्यानं मागू शकतो का नाही? त्यानं सुद्धा मागू शकतो. त्यानं एवढी ती सेवा केली की नाही? सेवा म्हणजे सत्यातील सेवाच आहे भाऊ. तुम्हाला टाळ वाजवता आला काय, न वाजवता आला काय, याच्याकडे भगवान परमात्मा पाहत नाही. टाळ देऊन ओळीला उभं टाकले का याच्याकडे पाहत नाही. काय पाहत नाही.
मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण मागावं काय हे कुणालाच कळत नाही. कळत नाही म्हणण्यापेक्षा मलाही कळत नाही. तुमचं तर सोडायला आमचं, मला मध्ये उभं केलंय सगळ्याचं सांगायला, पण मलाही कळत नाही. पण मी नका डिग्री केलो. तर मागण्यासाठी, समोर प्रस्ताव मांडण्यासाठी तुमच्याकडे कोर्टात कोण लावला जातो? कोर्टात प्रस्ताव मांडण्यासाठी वकील. वकील काय करते माहित आहे की, जेच पुढे जाऊन बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. पण वकील काय माईच्या पोटातून शिकून आला का बाजू मांडायची? चौकदार एखादी तुम्ही शिकल्या का चौकदारची? कवा शिकल्या म्हणजे इथं आल्यावर शिकल्या. मागण्याचा अधिकार शिकायचा असेल, वकिलालाही बाजू मांडता येत नाही, पण आधी शिक्षण घ्यावं लागतं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, ज्या कलमा लिहिल्या, त्या कलमांचा आधार घेऊन, नियमांचा आधार घेऊन भक्कमपणे बाजू मांडतो, त्याला म्हणा वकील. आता तुमच्या सगळ्यातर्फे मला देवाकडे बाजू मांडायची, पण आता मी वकील आहे, पण कलम कुणाची घ्यावी? तुकोबारासारख्या महात्म्यांनी कलमा लिहून ठेवल्या. आम्ही 144ची कलम, 105ची कलम. मागणीपर प्रकरणातील तुकोबारांचे बरेच अभंग आहे, त्याच्यातला एक निवडायचा. भगवान परमात्म्याला मागायचं महाराज. सगळ्यांनी वेगवेगळ्या मागण्यापेक्षा सगळ्यांच्या तर्फे एकच मागणी. जी मागणी तुकोबाराने भगवंताकडे मागितली, तीच मागणी आपल्याला इथं मागायची आहे. तुकोबाराय म्हणतात, तुला एवढं माझं मागणं आहे, आणि एवढं